पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे। 140 कोटी रुपयांच्या खर्चातून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आज भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभेचं आयोजन केलं आहे। भारतीय एकता सभेसाठी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली आहे। या सभेमध्ये देशभरातील भाजप विरोधी बहुतांश राजकीय पक्ष सहभागी झालेत। पनवेलहून पेणपर्यंत जाणाऱ्या मेमूचा रोह्यापर्यंत विस्तार करण्यात आला असून पुणे कर्जत पॅसेंजर पनवेलपर्यंत वाढवण्यास अन्य प्रकल्पांचं लोकार्पणही आज होणार आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील उद्वाहन, सरकते जिने, पादचारी पूल, एटीव्हीएम यासह अनेक सेवा सुविधांचं उद्घाटन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज होणार आहे। मध्य रेल्वे मार्गावरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला आजपासून सुरुवात होणार आहे। रेल्वेमंत्री पियुष गोयल आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील। मुंबईतून सुटणारी तिसरी राजधानी एक्सप्रेस आहे। उद्या रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नलिंग यंत्रणा, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी उद्या हे ब्लॉक घेण्यात येणार। मात्र रविवारी हार्बरवर मेगा ब्लॉक नसणार आहे। लोकसभेसाठी काँग्रेस पक्ष काही उमेदवार आयात करणार असल्याची माहिती मिळते। रत्नागिरी मतदारसंघात राणेंसाठी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप शिवसेना युती नाही झाली तर रावसाहेब दानवे 1.5 लाख मतांनी पराभूत होतील असा दावा काकडेंनी केलेला आहे। दानवे यांच्या मतदारसंघाचा मी सर्वे केल्याचाही दावा काकडेंनी केला आहे। मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात केली आहे। राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी 49 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं। सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची अटी रद्द केल्यानंतर डान्स बारमधील छमछम पुन्हा सुरू झाली आहे। कायदेशीर लढाईमध्ये सरकार अपयशी ठरल्याची टीका झाल्यानंतर आता सरकार पुन्हा डान्स बारमधील छमछम थांबवण्यासाठी अध्यादेश आणण्याचा विचार करत आहे। एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढीची हमी देणाऱ्या बेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेनं नामंजूर केला। बेस्टने 6124 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। बेस्टने मंजुरी दिलेल्या या अर्थसंकल्पात 720 कोटींची तूट दाखवण्यात आली। मंत्रालय परिसरामध्ये काल पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झालाय। चेंबूरच्या शारदा कांबळे नावाच्या महिलेनं मंत्रालयाच्या दारातच पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय। मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून शारदा कांबळेंनी कर्ज घेतलं होतं। मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर एका माथेफिरूनं गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 3 ते 4 महिला प्रवाशांवर ऍसिड अटॅक केल्यानं अंधेरी स्टेशन दहशतीच्या सावटाखाली आहे। मात्र निर्भया पथकाच्या धडक कारवाईमुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय। मंगळवेढ्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे। मंगळवेढ्यातल्या शारदा सिद्धनाथ विद्या मंदिरातली ही घटना आहे। चांबडी पट्ट्यानं मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली। रत्नागिरीच्या आंबोळगड परिसरामध्ये प्रस्तावित असणाऱ्या आयलॉग बंदर प्रकल्पाची जनसुनावणी पूर्ण झाली आहे। जनसुनावणीत म्हणणं मांडण्यास प्रकल्पग्रस्तांनी नकार दिलाय। मात्र जनसुनावणी रद्द करण्याची मागणी कायम होती। राज ठाकरेंनी एक नवं व्यंगचित्र काढलंय। मोदींवर टीका करणारं असं हे व्यंगचित्र आहे। आज पीएम मुंबई दौऱ्यावर असताना आज राज ठाकरे यांचं हे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरलंय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोलच्या दरामध्ये 17 तर डिझेलच्या दरामध्ये 20 पैशांनी वाढ झाली आहे। मुंबईकरांच्या विजेची भूक वर्षाला 150 ते 175 मेगावॅटनं वाढणार आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत, त्याचा थेट परिणाम विजेच्या मागणीवर होणार असल्याचा अहवाल राज्य भार प्रेषण केंद्र या विजेचं नियोजन करणाऱ्या संस्थेनं दिला। कुलाबा अंद्रेसिव्स या मेट्रो 3 मार्गावरील सर्व स्थानकांवर स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा उभारण्यासाठी कॉर्पोरेशनने कालिंदी एसीएस कंपनीला नियुक्त केली। मागील 3 दिवसांपासून हा बदल नोंदवण्यात येत असून मुंबईचं किमान तापमान 16 अंशांच्या आसपास स्थिर असलं तरी तापदायक सूर्ण किरणांमुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके सुद्धा सहन करावे लागत आहेत। मुंबई महापालिकेकडून नसबंदी करणाऱ्या पुरुष आणि महिलांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मोबदला महापालिका देते। स्त्री पुरुष समानतेमध्ये भेदभाव करत नसबंदी करणाऱ्या पुरुषांना 1100 तर नसबंदी करणाऱ्या महिलांना केवळ 600 रुपये दिले जात आहेत। मुंबईतील बांधकाम वाहनांची गर्दी, कारखाने आदी कारणांमुळे हवेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असल्यानं फुफ्फुसाचे आजार वाढत आहेत। यामध्ये प्रामुख्यानं काळा दमा म्हणजेच सीओपीडीचं प्रमाण वाढत आहे। पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची आता मोफत तपासणी करण्यात येणार असून सर्वसामान्यांना 50 रुपयात रक्त तर प्रगत चाचणी 100 रुपयात करता येणार आहे।
आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये जवळपास 8 ते 9 लाख बोगस नावं घुसडण्यात आली आहेत। ही नावं ताबडतोब काढून टाकण्यात यावीत अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शुक्रवारी मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार यांच्याकडे केली आहे। कोस्टल रोडच्या कामामुळे वरळी सीफेसला अजिबात धक्का लागणार नाहीये, तर वरळीवासियांना आणखी एक लांबलचक आणि विस्तीर्ण सीफेस मिळणार आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच अशी ग्वाही दिली आहे। माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला। अजित पवारांनी शिरूरबद्दल माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी केले। माझ्या पक्षानं सांगितलं तर मी शिरूरची जागा लढेन। माझा संपर्क चांगला असल्यानं शिरूरमधून लढू शकेन असं अजित पवार म्हणाले। सिग्नलमुळे थांबलेल्या वाहनांना इंजिन बंद आणि पुन्हा सुरू करण्याची सूचना देणाऱ्या मुंबईतील 2 बहिणींनी तयार केलेला निळा सिग्नल आता नागपुरात लावण्यात येणार आहे। विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 9 आणि 10 मार्च तर MCA प्रवेशासाठी 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे। आशिया खंडातली सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची चुरस उद्या पहाटे 5:40 सुरू होणार आहे। मुंबई मॅरेथॉनसाठी पहाटे 4 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल केले आहेत। वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच स्पर्धकांना मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत। मुंबई मॅरेथॉनसाठी लोकलच्या सेवेतही बदल करण्यात आलाय। मध्य हार्बर रेल्वेवर शनिवार आणि रविवार पहाटे धावणाऱ्या लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत। येत्या सोमवार आणि मंगळवारी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा फिल्टर हाऊस मधील मुख्य पाईपलाईन बदलणं आणि नागोजीराव पाटणकर हायस्कूल इथं पाईपलाईनची गळती काढण्याचं काम केलं जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4000 रिक्षा मोडीत निघणार आहे। राज्य सरकारनं वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी 16 वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे। कोल्हापूर शहरातील रुग्णांचा आधारवड समजल्या जाणाऱ्या CPR रुग्णालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यामुळे यापुढे रुग्णालयातील रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत। उस्मानाबादच्या लोहारा तालुक्यातल्या एका शिक्षण संस्थेतील अल्पवयीन अनाथ मुलीवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीला आलं। या प्रकरणी लोहारा पोलिसात 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संगमनेर तालुक्यातल्या पिंपरणे गावात जखमी बिबट्याला जीवदान देण्यात यश आलंय। संगीता पानसरे यांच्या घरासमोर अचानक जखमी बिबट्याचं दर्शन झाल्यानं घबराट पसरली। मात्र वनविभागानं बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं। बिबट्यावर चंदनापुरी उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये रात्रीच्या वेळी दगड उत्खननाचं काम जोरात सुरू आहे। पर्यावरण खात्यानं बंदी घातलेली असली तरी त्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत। गावकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। पालघर तालुक्यातील सफाळेच्या बाजारपेठेतील 3 दुकानांना रात्री 2:15च्या सुमारास भीषण आग लागली। यामध्ये 2 कपड्यांचे आणि एका हार्डवेअरचं दुकान जळून खाक झाले। विरार वसई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हे आग नियंत्रणात आणली। मात्र दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासह भारतातील अनेक नागरिकांनी चंद्रावर प्रॉपर्टी खरेदी केली अशी माहिती लुना सोसायटी इंटरनॅशनलचे संचालक मायकल रिकी यांनी दिली आहे। बेकायदा बांधकामांवर देखरेख ठेवण्याबरोबरच ती उभारली जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं। एका जर्मन वैज्ञानिकांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं। येत्या 21 जानेवारीला खगरा चंद्रग्रहण होणार असून यावेळी ब्लड मून, सुपरमून आणि उल्फ मून दर्शनाचा योग आलाय। चंद्रग्रहण आणि ब्लड मून भारतातून पाहता येणार नाहीये। नासा या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेनं शनिग्रहाचा शोध लागण्यापूर्वी तो कक्षेत त्याच्या खंडांवर वास्तव्य करत असल्याचा दावा केलेला आहे। त्यांनी केलेल्या संशोधनामधून ही माहिती मिळाल्याचं नासानं स्पष्ट केलं। शबरीमला मंदिरात आतापर्यंत 51 महिलांनी प्रवेश केला अशी माहिती केरळ सरकारच्या वतीनं शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे। दरम्यान मंदिरात प्रवेश केल्याबद्दल धमकी येत असलेल्या 2 महिलांना 24 तास पोलीस संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयानं दिले। आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 3 अटक करण्यात आली आहे। सेवादार विनायक आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप असणाऱ्या त्या तरुणीलाही अटक करण्यात आली। त्यामुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। रोजगार निर्मितीसाठी गुंतवणुकीमध्ये भरघोस वाढ आवश्यक असून गेल्या 4 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये परकीय गुंतवणूक सर्वाधिक झाली असं ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। मोदींचं सरकार पुन्हा येणार असल्याचा दावा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केलाय। सरकारी योजनांचा लाभ प्रथमच गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचतोय। विकासाला वेग आलाय, त्यामुळे जनतेचा विश्वास मोदींवर आहे असं पियुष गोयल म्हणाले।
कर्नाटक सरकारच्या डोक्यावरील टांगती तलवार अजूनही कायम आहे, कारण काँग्रेस आमदारांच्या बैठकीमध्ये 4 आमदारांनी दांडी मारली आहे। त्यामुळे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून काही चांगलं घडेल अशी अपेक्षा जनतेला उरलेली नाही, असं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलेलं आहे। देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे धोक्यात आल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एकता सभेला राहुल गांधी यांनी समर्थन दर्शवलं। याबाबत त्यांनी ममता दीदींना पत्र पाठवून समर्थन जाहीर केलं। बीएसएनएलने डेटा सुनामी प्लॅन जाहीर केला। यामध्ये 98 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बीएसएनएल अवघ्या 1 रुपयामध्ये 1 पैशामध्ये 1 GB डेटा दररोज देणाऱ्या या प्लॅनची वैधता 26 दिवस असणार आहे। लडाखच्या खारदुंगला भागामध्ये आलेल्या हिमवादळामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। हिमवादळामध्ये आज सकाळी 10 जण घेऊन ट्रेकिंगला निघालेला ट्रक अडकला, त्यामध्ये 5 जणांचे मृतदेह सापडले। गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा जोरदार बर्फवृष्टी होते। नागरिक याचा आनंद घेताना दिसत आहेत, मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। आंध्र प्रदेशात आंतरराष्ट्रीय एअर बलून फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये 15 देशांमधील 20 एअर बलूनचा समावेश आहे। गाझामधील प्राणी संग्रहालयामध्ये सिंहाच्या 4 छाव्यांचा मृत्यू झालाय। गाझामध्ये आलेल्या वादळामुळे या छाव्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। बेल्जियममध्ये सुरू असलेल्या भव्य कार शोमध्ये विविध कंपन्यांच्या आकर्षक कारशी ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये टेल्सा मॉडेल एक्स या कारला उपस्थितांनी खूपच पसंती दिली आहे। दरवर्षी द गॅलरी या डेट्रॉइट ऑटो शोचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी या प्रदर्शनामध्ये 29 लक्झरी कार्स ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये ऑस्टिन मार्टिन, फेरारीसह मेसार्टी, पोर्शे आणि या गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। भारतानं मेलबर्न वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ सारत मालिका विजयाला गवसणी घातले। 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतानं 2-1 असा विजय मिळवलाय। ऑस्ट्रेलियामध्ये नवा इतिहास रचला। भारतीय क्रिकेटबाबत धोनी एवढी कटिबद्धता मी कुणामध्येही पाहिलेली नाही, अशा शब्दात कर्णधार विराट कोहलीनं धोनीबद्दल गौरवोद्गार काढले। ऑस्ट्रेलियात भारताने दमदार विजय मिळवलाय, पण खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख रकमेतील पुरस्कारावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खेळाडूंच्या जीवावर कमावता मग त्यांना बक्षीस द्यायला नको, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदंबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलंय। दक्षिण कोरियाच्या सोन वॅन हो याने त्याला 21-23, 21-16, 21-17 असं पराभूत केलंय। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या रॉड लेव्हर एरियांवर नाबाद शतक साजरं करत रॉजर फेडररनं शानदार आगेकूच केली आहे। बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ त्याने स्वतः ट्विट केला। अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण यांचा टोटल धमाल या चित्रपटाचा ट्रेलर 21 जानेवारीला प्रदर्शित होतोय, तर हा चित्रपट 22 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। कलंक सिनेमातील आलिया भट वरुण धवनचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आलिया भटने हा फोटो शेअर केलाय। वरुण आणि आलिया या सुपरहिट जोडीचा हा 4था सिनेमा आहे। या काही घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।